नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या आणि नंदिनीची मंगळागौर कशा पद्धतीने साजरी होणार आहे. काव्या नंदिनीची मंगळागौर आहे. तिघीजणी म्हणजे काव्या, नंदिनी त्याचबरोबर मानिनी खूप सुंदर असे खेळ खेळत आहेत मंगळागौरीचे. तिघींची फुगडी आहे, त्याचबरोबर पिहू आहे आणि रम्या आणि वसुहत्याची मात्र वाट लागलेली आहे. तर या मंगळागौरीच्या खेळामध्ये खूप मजा सुरू आहे. मानिनी म्हणालेली असते की अगं खरंच मला तुमच्या दोघींबरोबर ना मंगळागौर साजरी करायची आहे आणि पारंपरिक खेळ खेळायचे आहेत, ही माझी इच्छा आहे. त्यामुळे आता नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या या दोघी या गोष्टींसाठी तयार झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने ही मंगळागौर आता सुरू झालेली असते. पण या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये जीवा आणि पार्थ या दोघांनाही एंट्री नाही आहे. त्यामुळं ते दोघंही आता चिडलेले असतात. ते कशा पद्धतीने एंट्री घेणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर रम्या आणि वसुहत्या यांची जी वाट लागणार आहे ती पाहण्यासारखी आहे. रम्या कशी तोंडावर पडते ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे किचनमध्ये आता वसुहत्या स्वयंपाक बनवत असतात तेव्हा मानिनी तिथे येते आणि म्हणते, कशाला पुसते डोळ्यातलं पाणी? अहो कितीतरी जणांच्या डोळ्यात तुम्ही पाणी आणलेलं आहे, मग आता तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची काय गरज आहे? मानिनी म्हणत असते, अगं कांदा तिखट. इकडे वसू म्हणत असते की अगं कांदा तिखट आहे ना त्याच्यामुळं. मानिनी म्हणते की मला सांगा किती जणांच्या डोळ्यातून तुम्ही पाणी आणलेलं आहे हो? काय वाटलं असेल नंदिनीला? तेव्हा तुम्ही विचार केला का तिच्या मनाचा? आणि आत्ता तुम्हाला त्रास होतोय का हे सगळं करताना? तेव्हा नाही काय वाटलं? इकडे आता काव्या मात्र रम्याला सोडत नसते. रम्या किचनमधली फरशी पुसून घेत असते. काव्या म्हणत असते, अजून किचनच चालू आहे का? सगळ्या घराची साफसफाई करायची आहे. रम्या म्हणते, काय? अगो काव्या, हे सगळं मी एकटीनं करायचं आहे? तेव्हा काव्या म्हणते, अगं सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन कुरघोडी करताना, कारस्थानं करताना तुला काही वाटत नव्हतं ना? मग आता हे सगळे जे डाग आहेत ना ते पण पुसले गेले पाहिजेत. त्याच्यामुळं तुलाच करावी लागणार आहे ही साफसफाई वगैरे सगळं. आणि हे कोण करणार सांग बरं मला? असं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात. त्यासोबतच मानिनीही तिथं असते. मानिनी म्हणत असते की हो चल आवर लवकर. त्याचबरोबर मानिनी इकडे वसूला सांगत असते की तुमच्या हाताचा उरक ना कमी झाला आहे, तर तुम्ही जरा काम वाढवा, स्पीड वाढवा कामाचं. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. काव्या म्हणत असते की हे बघ, तुला वाटत असेल की मी काहीतरी तुला समजून घेईल. मी इकडे रम्या म्हणत असते की अगं ऐकून घे ना, मला नाही जमणार गं एवढं काम. काव्या म्हणत असते की अजिबात चालणार नाही आहे, मी काहीही कोणाचंही ऐकून घेणार नाही. हे सगळं काम तुलाच करावं लागणार आहे, याच्यामध्ये अजिबात यायचं नाही. असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग ती उठून उभी राहत असते. तेव्हा काव्या म्हणते की बस खरी, काही गरज नाही उठून उभी राहायची. मी आहे ना, मी बघेल काय करायचं ते. आणि ही सगळी कामं आहेत ना करायची आहेत तुला, अगदी भरभर करायची आहेत. आणि स्पीड वाढव जरा कामाचा, असं काव्या ठणकावून सांगत असते. त्यासोबतच इकडे मानिनी म्हणते की अगं काव्या चल जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मग दोघेही म्हणत असतात की मला हे कळत नाही आहे की यांच्याकडून होणार आहेत ना कामं सगळी, करून घेऊ शकतो ना आपण यांच्याकडून कामं, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा काव्या म्हणते की हो होईल सगळं व्यवस्थित. आणि मग मानिनी म्हणते, अगं नंदिनी आणि जीवा तिकडे गेलेले आहेत, त्यांचं झाली असेल का गं तयारी? बाप्पाची आगमनाची तयारी करायला आनंद निवासमध्ये गेलेले आहेत ना? तेव्हा काव्या म्हणते की हां हो झालं असेल खरं. मग मानिनी म्हणते आपण नंदिनीला कॉल करूया. मग दोघीही जातात. इकडे जीवा मात्र नंदिनीला म्हणत असतो, काय झालं म्हणजे तुझा चेहरा का पडलेला आहे? तेव्हा नंदिनी जीवाला बोलत असते. ती म्हणत असते की मी येताना ना काव्या आणि आई या दोघींचंही बोलणं चाललेलं होतं. त्या दोघीही बोलत होत्या. त्या दोघीही म्हणत होत्या की रम्या आणि वसुहत्याला घरातली कामं करायला लावायची आहेत. मला नाही पटत आहे, म्हणजे मी खूप हार्शली वागली का त्यांच्याशी? मी असं त्यांच्याशी वागायला नको होतं का? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी काय चाललंय तुझं? अगं त्यांनी चूक नाही, गुन्हा केलेला होता, गुन्हा. आणि तरीही तुला असं वाटतंय की त्यांना शिक्षा द्यायची नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तसं नाही हो. कसं आहे माहिती आहे का, आपल्याच घरातली माणसं आहेत आणि आपण त्यांच्याशी तसं वागणं चुकीचं नाही आहे का? म्हणून मी सांगत आहे. परंतु जीवा मात्र ऐकायलाच तयार नसतो. जीवा म्हणत असतो की नंदिनी काय करतेस तू हे सगळं? तुला कळतंय का या सगळ्यामुळं काय होणार आहे? तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी? नंदिनी मात्र शांतच असते. नंदिनी जीवाला म्हणत असते, पण जीवा मला कळत नाही आहे, मान्य मला माझ्याकडनं चुकत असेल, परंतु तरीही काही गोष्टींचा जर विचार केला तर मात्र पाहण्यासारखं आहे.
कारण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत, परंतु त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की हे बघ नंदिनी, तुला वाटत असेल की तू हे सगळं काय बोलतेय किंवा काय, पण त्या लायक ते अजिबात नाहीत. आणि मला सांग, आता त्या गोष्टींचा विचार करायची काय गरज आहे? त्यांनी विचार केला होता का तुझ्या बाबतीत तुला त्रास देताना? आता मला सांग, बाप्पा येणार आहेत, त्यामुळं तू खुश असलं पाहिजे, आनंदात असलं पाहिजे, नाहीतर आम्ही दोघंही रागवू. नंदिनी म्हणते, दोघं म्हणजे कोण दोघं? तेव्हा जीवा सांगू लागतो की मी आणि बाप्पा आम्ही दोघंही रागवू तुझ्यावरती, असं जीवाने ठणकावून सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे नंदिनी खुश होते, कारण जीवा तिला म्हणत असतो की चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. आता नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माईल तर आलेली आहे आणि नंदिनी खुशी झालेली आहे. आणि मग दोघांची जोरदार तयारी चाललेली असते. काम कशा पद्धतीनं करायचं आहे, काय काय करायचं आहे, हे सगळं दोघंजण पाहत असतात. आता रम्या फरशी पुसत असते, अख्खं घर तिला पुसून काढायचं असतं, सगळी साफसफाई करायची असते. आणि रम्याला मात्र त्रास होत असतो. रम्याची चिडचिड होत असते. ती म्हणत असते, काय आहे हे सगळं, मला का करावं लागतंय? माझी ह्याच्यामध्ये काय चूक होती आणि मीच का हे सगळं करायचं आहे, असं म्हणत तिचं चाललेलं असतं. तेवढ्यात काव्या तिथे येते आणि काव्या म्हणते, काय चाललंय हे? झालं नाही का अजून? किती वेळ लावायचं आहे कामाला? असं काव्या बोलत असते. तेव्हा मात्र तिथे आता पार्थ आलेला असतो. रम्या म्हणते, पार्थ बस बस, आलास ना तू? मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची सिनेमन कॉफी बनवते, बस तू. तेव्हा पार्थ म्हणतो, अजिबात गरज नाही, मला तुझ्या हातचं काहीही खायचं नाही, ती सिनेमन कॉफी वगैरे काही नको आहे मला, असं पार्थने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र आता रम्याची वाट लागलेली असते. कारण पार्थ म्हणत असतो की तुझे हात कारस्थानाने बरबटलेले आहेत, त्या हातांनी मला काहीही बनवलेलं नको आहे, असं इकडे सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता रम्याचं तोंड पडलेलं असतं. रम्याला कळायचं बंद होतं, कारण तिची चांगलीच वाट लागलेली असते आणि ती मात्र अगदी अशी वैतागलेली असते. आणि काव्या इकडे तिला ठणकावून सांगत असते की हे बघ, लवकरात लवकर ही सगळी कामं झाली पाहिजेत, असं काव्याने सांगितलेलं असतं. तेवढ्यात मानिनी किचनमध्ये येते आणि वसूला म्हणत असते, झालं नाही का अजून? किती वेळ लावणार आहे? एवढा वेळ लागतो का कामं व्हायला? असं म्हणत ती वसूला ओरडत असते. तेव्हा मात्र वसू म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? किती वेळ लागणार आहे म्हणजे किती वेळ करायची ही कामं? नाही, तू विसरली असशील. पण तेव्हा मानिनी म्हणते की हे बघा वसुताई, तुम्हाला ही कामं करावीच लागणार आहे. तुमच्या कामाचं स्पीड तुम्हाला वाढवावं लागणार आहे. तुमचा उरक कमी आहे कामांचा. आधी तर तुमच्या हाताला खूप उरक होता ना, मग आता? तेव्हा मानिनी असं बोलते. मग वसू म्हणत असते की अगं, तेव्हाचं वय आताचं वय ह्यात फरक आहे ना. मानिनी म्हणते, वयाचा वगैरे काही फरक नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, तुमच्या डोक्यात नसत्या कुरापती चालू असतात ना, म्हणून तुम्हाला उरक नाही आहे, असं इकडे वसूला ती बोलत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे रम्या घसरून पडलेली असते. आई आई करून इकडे ओरडू लागते. मग तिला वाचवायला उठवायला वसू येते. वसू आल्यानंतर रम्या म्हणत असते की आई, बघितलंच नाही सगळं काय झालं. तेव्हा वसू म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. वसूला ती ओरडायला सुरुवात करते, हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे मला ही सगळी घरातली कामं करावी लागत आहेत, मोलकरीण बनून राहावं लागत आहे. काय गरज होती त्या नंदिनीला तू किडनॅप करण्याची? आता वसूला राग येतो. वसू ओरडायला सुरुवात करते, म्हणजे नाही तुझं चाललंय काय? तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की तू त्या नंदिनीला किडनॅप केलं म्हणून हे सगळं आपल्याला भोगावं लागत आहे. या सगळ्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे, कारण माझी काहीही चूक नसताना तुझ्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता जेव्हा हे सगळं घडत आहे त्याच वेळी तिथे मानिनीही आलेले असते. दोघीजणी एकमेकींशी जोरजोरात भांडत असतात आणि त्यांच्या दोघींच्याही लक्षात येत नसतं की त्या दोघीजणी जे काही वागत आहेत त्यामध्ये काय चुकतंय. दोघीजणी एकमेकींच्या विरोधात आलेल्या आहेत. रम्या म्हणत असते की काय फायदा, तू मला सांगतेस ना तू माझ्यासाठी केलंस हे सगळं, पण या गोष्टीचा काय फायदा आहे ते सांग. तेव्हा रम्याला वसू म्हणत असते, काय फायदा म्हणजे? आजपर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी केल्यात आणि पार तर तुझं झाला नाही ना, याला तू जबाबदार आहे, कारण हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. तुला पार्थला तुझ्या बाजूने करता आलं नाही, तू त्याच्यावर जे नाटक केलं, तू खरेपणा नव्हता केलास, तुझं पार्थवर मनापासून प्रेमच नाही आहे, असं म्हणत वसू रम्याला बोलत असते. त्याचवेळी तिथे रम्या पण ऐकून घेत नाही आहे, रम्या पण सुनावत असते. आणि त्याचवेळी मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणते, काय चाललंय?
या घरात माझ्या परवानगीशिवाय कोणाचा कसलाही आवाज वाढलेला मी सहन करून घेणार नाही. जे काय तुमचं चाललेलं आहे ना ते थांबवायचं आहे आणि कामाला लागायचं आहे. रम्या, कामाला लाग. आता काय करणार आहे मी माहिती आहे का? तुम्हाला दोघींना ना सेपरेट करणार आहे. कारण तुम्ही दोघी एकत्र असला की काम करत नाही आहे. बाकीचाच गोंधळ तुमचा जास्त असतो. त्यामुळं मला असं वाटत आहे. आता मानिनी भयानक चिडलेली असते आणि मानिनीने स्पष्टपणे ठणकावून सांगितलेलं असतं की या घरामध्ये आता फक्त आणि फक्त माझंच चालणार आहे. त्यानंतर इकडे ती सांगते की चला निघा, कामाला लागा. आणि रम्या, आवरून घे, हे सगळं तुला करायचं आहे माहिती आहे ना, असं म्हणत रम्यालाही कामाला लावलेलं असतं. तेव्हा रम्याला म्हणत असते की जरा लवकर आवरायला सुरुवात कर, कारण बाप्पा येणार आहेत, बाप्पाचं आगमन होणार आहे. आणि तुझं काय चाललंय? अजून तुझं ही छोटी मोठीच कामं होत नाही आहेत, मोठ्या कामांना कधी हात लावणार आहेस? असं इकडे ती बोलत आहे. त्याचबरोबर इकडे आता किचनमध्ये वसूच्या हाताला टोमॅटो कट करताना सुरी लागते आणि ती ओरडायला लागते, अगं रम्या, लवकर ये, फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये, बघितलंस ना मला काय झालेलं आहे. रम्या तिथं आलेली असते. रम्या वसूला म्हणत असते की का आता गरज पडली का माझी? इतक्या वेळ तर मी नको होते ना, तुला असं वाटत होतं ना मी नको आहे, मग आता कशाला बोलवतेस? आताही नको बोलूस, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र वसू म्हणत असते की अगं फर्स्ट एड बॉक्स आण, माझ्या हाताला लागलंय. तेव्हा ती म्हणते की बघ तुझी तू, आणि असं म्हणत रम्या तिथून निघून जाते. तेव्हा मानिनी येते. मानिनी म्हणते काय झालं? मानिनी आल्यानंतर वसू सांगू लागते की अगं माझ्या हाताला ना सुरी लागली. तेव्हा मानिनी म्हणते थांबा थांबा, आपण मीठ चोळूया त्याच्यावर. तेव्हा वसू म्हणू लागते मीठ चोळूया म्हणजे? तेव्हा मानिनी म्हणते की हो, आपण त्याच्यावरती ना मीठच चोळूया, कारण जर मीठ चोळलं ना तरच फायदा होणार आहे. मग तुम्ही कसं लोकांच्या जखमांवरती मीठ चोळायचा? एवढं नंदिनीला भर मंडपातून किडनॅप केलं, तेव्हा केला का हो तिचा विचार? तिला काय वाटेल, तिचं काय असेल, तिच्या मनाचा कार्पेटमधून गुंडाळून तुम्ही तिला घेऊन जात होता. तेव्हा वाटलं तुम्हाला ती कोणाची तरी मुलगी आहे, तिलाही या गोष्टींचा त्रास होऊ शकतो, तिच्याही आईवडिलांना त्रास होऊ शकतो का? तुम्हाला तुमचाच फक्त स्वार्थ बघायचा आहे. आणि बरोबर आहे, तुम्हाला नेहमी तुमचा स्वार्थच महत्त्वाचा वाटलेला आहे, असं मात्र इकडे मानिनी सांगत असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे दोघेही कामाला लागलेले असतात. आता वसू पुन्हा रम्याकडे येते आणि म्हणू लागते की तुझ्या लक्षात येते का, अगं आपण दोघींनी एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हा रम्या म्हणत असते की काही नाही, जा तू, माझं काम मला करू दे, असं रम्या सांगत असते. त्यावरती मात्र वसू म्हणत असते की नाही, आपल्या दोघींना एकत्र यायचं आहे. जर आपण दोघी वेगळ्या वेगळ्या झालो तर त्यांच्याशी आपण लढू शकणार नाही, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र का इकडे रम्या म्हणत असते म्हणजे हे सगळं तुझ्यामुळं घडतंय, मी काय ऐकून घेऊ तुझं? कारण तुझ्यामुळे ही लादीपोछा करायची वेळ माझ्यावर आलेली आहे. तू जर त्या नंदिनीला किडनॅपच केलं नसतं तर ही वेळ आलीच नसती, असं इकडे रम्या वसूला सांगत असते. त्याचबरोबर वसू म्हणत असते की हे बघ, भांडू नकोस तू माझ्याशी, आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया, पण शांतपणे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, असं म्हणत वसू रम्याला समजत असते. आता माझ्या डोक्यात प्लॅन आहे, आपण तो प्लॅन करूया आणि यांचे सगळे डाव हाणून पाडूया, असं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र आता रम्या आणि वसू यांच्या डोक्यातही काहीतरी शिजत आहे. आणि इकडे नेमका मानिनी आणि काव्याने नंदिनीला कॉल केलेला असतो. दोघीही नंदिनीसोबत बोलत असतात. नंदिनीला म्हणत असतात की झाली का ग पूजेची तयारी सगळी? तेव्हा नंदिनी सांगत असते की हो, होतच आली. तेव्हा मानिनी म्हणते की माझी एक इच्छा होती ग, तर आता काव्या पण इच्छा आहे ना, तर मी ती इच्छा बोलून दाखवते. तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं आई? काव्यालाही तोच प्रश्न पडलेला असतो. काव्यासुद्धा विचारत असते. तेव्हा मानिनी बोलायला सुरुवात करते. मानिनी म्हणते की मला ना तुमच्या दोघींची मंगळागौर साजरी करायची. तेव्हा काव्या म्हणत असते की पण मंगळागौर आत्ता? तेव्हा मानिनी म्हणते की अगं मी आहे ना, मग काय काळजी करायची गरज आहे? तुमच्या सासूला काही तुम्ही कमी लेखता का? असं बोलणं झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ह्या दोघीही बोलत असतात. काव्या आणि नंदिनीला धक्का बसलेला असतो की आत्ता आणि मंगळागौर कशी वाटते? तेव्हा आता का नंदिनी सांगू लागते पण आई, सगळ्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे. इव्हन आपल्या घरी पण आपल्याला तेच करायचं आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की पण आई, अहो आपण पण बाप्पाची तयारी करतोय ना, मग कशाला हे? आणि जमणार आहे का? आता वेळ पण नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते की हौसेला मोल नसतं,
मी तुम्हाला सांगते ना, सगळं व्यवस्थित होईल. माझ्या काही मैत्रिणींचा ग्रुप आहे, त्या इथे येतील, त्या पारंपरिक खेळ खेळतील. मला ना खरं तर तुमच्या दोघींबरोबर ते सगळे खेळ खेळायचे आहेत, तुमच्या दोघींबरोबर तो आनंद साजरा करायचा आहे, असं इकडे मानिनी सांगत असते. तेव्हा काव्या म्हणते की चालेल, कधी करूया सांगा. मानिनी म्हणते उद्याच. काव्या म्हणते कसं शक्य आहे उद्या? तेव्हा मानिनी म्हणते काहीच अशक्य नाही आहे, सगळं शक्य आहे, आपण करूया, असं मानिनी सांगत असते. आणि त्याचबरोबर मानिनीचं असं म्हणणं असतं की माझ्या मैत्रिणी आहेत गावातल्या, त्यांना मी बोलवलं ना, त्या येतात, खूप छान असे आपल्याबरोबर मंगळागौरीचे खेळ खेळतात आणि सगळं मात्र खूप छान झालेलं असतं, वातावरण छान असतं, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मानिनी म्हणते मग चालेल ना? तेव्हा काव्या म्हणते की हो. मग काव्या विचारू लागते की आता तयारी काय करायची आहे? तेव्हा मानिनी म्हणते की काही नाही आहे, तुम्ही दोघींनी सुंदर असं तयार व्हायचं आणि हे पारंपरिक खेळ खेळण्यासाठी यायचं, बाकीचं सगळं बघून घेऊया. तेव्हा काव्या म्हणते पण विक्रम काका नाही आहेत, ते कुठेतरी मीटिंगसाठी जाणार आहेत उद्या. तेव्हा मानिनी म्हणते असंही त्यांची गरज नाही आहे, ते नसले तरीही चालतं आहे. तेव्हा आता नंदिनी आणि काव्या दोघीही तयार झालेल्या आहेत हे मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी आणि त्याचबरोबर दोघींनाही खूप छान वाटत असतं. इकडे मानिनी मात्र म्हणत असते की आता उद्या आपण हा खेळ आनंदाने साजरा करायचा आहे, खूप छान असं वातावरण असणार आहे, इतक्या दिवसानंतर आपल्या घरामध्ये काहीतरी आनंद घडतोय, हे बोलणं चाललेलं असतं. नंदिनी मात्र खुश झालेली असते. आणि इकडे जीवा पार्थ हा जीवाला कॉल करतो आणि जीवाला म्हणू लागतो की मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा जीवा म्हणतो की हो, मलाही असंच जाणवतंय, यांचं इकडे काहीतरी सुरू आहे आणि यांचं काहीतरी सासूसुनांचं आहे. तेव्हा मात्र आता जीवा म्हणत असतो की नाही, मला हे कळलंच पाहिजे यांचं काय सुरू आहे. पार्थच्याही डोक्यात तेच चाललेलं असतं, पार्थही त्याच गोष्टींचा विचार करत असतो. त्याचबरोबर पार्थ आणि जीवा दोघंही मिळून आता पुढचं प्लॅनिंग करणार असतात, पुढे काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, हे सगळं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी त्याचबरोबर काव्या मानिनी तिघीही मिळून मंगळागौरीचे खेळ खेळत आहेत. तिघीही खूप खुश झालेल्या आहेत, खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे तिघींनाही तेवढाच आनंद झालेला असतो. नंदिनी आणि काव्या दोघी ज्या आता मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी बायका आलेल्या आहेत, त्यांच्यासोबत पारंपरिक खेळ खेळत असतात आणि त्यांचं हे खूप छान पद्धतीने झालं असतं. पण रम्या आणि वसुंधरा यांनी मात्र जो प्लॅन केलेला आहे, तो प्लॅन मात्र खूपच भयानक असा असतो. आणि त्याचबरोबर इकडे या दोघीही आता हे सगळे मंगळागौरीचे खेळ खेळत आहेत आणि त्यात मात्र मग्न झालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.